नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आरी वर्कची या पद्धतीची डिझाइन पाहणार आहोत। इथे मी तुम्हाला फ्रंट नेक करून दाखवणार आहे। इथे मी फ्रंट नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आपला जेवढा फ्रंट नेक आहे बरोबर आपल्याला तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला जरी थ्रेडने चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। इथे आपल्याला 2 लाईन चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। तुम्ही इथे 3 लाईनही टाकून घेऊ शकतात। त्यानंतर इथे आपल्याला शुगर बीट्सची एक लाईन टाकून घ्यायची आहे। 2-2 शुगर बीट्स टाकत त्यानंतर आपल्याला चेन स्टिच देऊन घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी 4 mm चे मणी टाकून घेत आहे। आपल्याला 4 mm चे मणी एक-एकच टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेन स्टिच देऊन घ्यायची आहे। शुगर बीट्सच्या शेजारी एक लाईन आपल्याला 4 mm च्या मण्यांनी टाकून घ्यायची आहे। फोर mm च्या मण्याच्या लाईनच्या नंतर मी परत एक शुगर बीट्सची लाईन टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला सरळ लाईनमध्ये डिझाइन बनवून घ्यायची आहे। इथे आपल्याला 4 शुगर बीट्स अशा उभ्या लाईनमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक 4 mm चा मोती टाकून घ्यायचा आहे। 4 mm च्या मोतीनंतर एक चेन स्टिच देऊन परत एक शुगर बीट्स टाकायचा आहे आणि तिथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे।
या डिझाईनच्या शेजारी एक स्क्वेअर शेपचा कुंदन ठेवून मी अंतर मोजून घेतलेला आहे आणि त्या कुंदनच्या शेजारी पुन्हा एकदा अशी आपल्याला उभी लाईन करून घ्यायची आहे। 4 शुगर बीट्स, त्याच्यानंतर एक मोती आणि शुगर बीट्स टाकून गाठ मारून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपण कुंदन चिकटून घेणार आहोत। फॅब्रिक ग्लूने हे मी कुंदन चिकटून घेत आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या शेपचे कुंदन लावू शकतात। इथे मी स्क्वेअर शेपचे लावलेले आहेत। तुम्ही पान शेप, ड्रॉप शेप कोणत्याही प्रकारचे कुंदन इथे लावून घेऊ शकतात। फक्त त्या कुंदनची साईज आपल्याला बघून घ्यायची आहे आणि त्यानुसार डिझाइन करून घ्यायची आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। डिझाइन दिसायला अगदी सुंदर, सोबर आणि करायलाही तितकी सोपी आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की डिझाइन करून पहा। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।